प्रथम नमन पांडुरंगाकारो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे पांडुरंगाकारो प्रथम नमन दूसरे चरण दूसरे चरण कृपदाने कथे कावे तारो बाबाचे सद्गुर दास गुरुप्रथम मन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ जोधरार्थावतारम कलंकांक दिशोधि कामोदिवक्त्रम खलानी शवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गी सेवक झालो सेवेला गी सेवक झालो सेवेला गी सेवक झालो बाबा सेवक झालो तुमच्या लागलो हे निज चरण तुमच्या लागलो हे निज चरण आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर तुमच्या लागलो तुमच्या देवा यावरी नकरा हो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अगो स्वामी दुख जा देवा यावरी नकरावा अब हे सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभे
लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगबट्टा आम्हाला गे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षु मंगलायतनु हरी. हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणीनं अथांग दयेनं आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढिवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा आपल्या वडिलांचं महत्व सांगणारा आजच्या सेवेकरता निवडलेला गोड असा अभंग विठ्ठल. काय म्हणतात तुकोबार आहे मग अभंगाच्या माध्यमातून? तुकोबार आहे म्हणतात की देवा आमची मिराशी काय आहे माहिती का तुला? आमची मिराशी एकच आहे, आमची मिराशी तुझी सेवा आहे. जर कोणी जर विचारलं ना आम्हाला जर आमची मिराशी काय, मिराशी म्हणजे काय तर मिराशी म्हणजे परंपरा. काय आमची परंपरा तर तुझी चरण सेवा हीच आमची मिराशी. बरं काय केलं आमच्या वडिलांनी? आमच्या वडिलांनी आमच्या करता उपवास राखला, दारवंटा राखला आणि केला भोगवट्टा आम्हाला गे. आणि म्हणून त्यानुसार आम्ही सुद्धा तुझी सेवा करणार. का ही सेवा करत असताना आम्हाला लाज कुणाची? वंश परंपरेनुसार जी आमच्या वडिलांनी जी सेवा केली ती सेवा आम्ही तुझी करणार. पण ही सेवा करत असताना आम्हाला जगाची लाज नाही. वंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाज कोणा उपवास बारणे राखीला दारवंटा केला भोगवट्टा मला गे विठ्ठल. अभंग गोड निवडलाय. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवण्यापेक्षा खरं तर आज या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. उपस्थित असताना खरं तर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये खरं तर हा गोड असा सोहळा या ठिकाणी सुरू आहे. आपल्या गावचं वैभव स्वर्गीय आप्पासाहेब चांगदेव कुदळे पाटील आपणच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित असताना या कुदळे परिवारानं केलेला गोड असा सोहळा मला प्रथमतः भास होतोय की आजचं कीर्तन नेमकी पुण्यस्मरणाचं आहे की एखाद्या सप्ताहाचा काला चालू आहे असा भास होतोय मला. का एखाद्या सप्ताहाला सुद्धा एवढं गोड नियोजन करता येत नाही, एवढं नियोजन या मंडळीनं केलेलं आहे. एकदा जोरदार टाळी वाजवायची. अगदी गोड असं नियोजन, गोड असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आपण माग त्यांच्या आई आहेत गंगा भागीरथी द्रौपद आई असतील, त्याचप्रमाणे त्यांचे भाऊ आहेत राजेंद्रजी असतील, बाळासाहेब दादा असतील, संजय दादा असतील, असे भाऊ आहेत. त्यामध्ये बहिणी आहेत पुष्पाकाय पद्माताई आहेत, संगीताताई आहेत, अशा तीनही बहिणी. आणि खरं तर विशेष तत्वानं त्यांच्या माग त्यांच्या पत्नी म्हणजे अलकाई असतील. खरं तर त्यांची तीनही मुलं त्यामध्ये विकी दादा असतील, अजी तृप्तीताई असेल, सपनाताई असेल आणि या परिवाराचे सुनबाई ऋतुजाताई असतील, नाते जानकीताई आहे, स्वराताई आहे. आणि या परिवारानं केलेला गोड असा सोहळा आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. एक दोन बाजू मांडल्या शास्त्रामध्ये. कोणत्या कोणत्या? जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हणावं, जी व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हणावं, आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं म्हणावं. आज आमच्या कुदळे परिवारानं केलेला सोहळा आहे याला कृतज्ञता सोहळा म्हटलं गेलंय. आणि आज आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. प्रथम तर मी धन्यवाद देईल की आपल्या इता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा. या युक्तीप्रमाणे गोड असा सोहळा आयोजित केलाय. सोहळ्याकरता महाराष्ट्रातले नामवंत गुणीजन मंडळी या मंचावर उपस्थित आहे. एक नाही तर मला वाटतं आज कधीतरी कीर्तनाला दोनच गायक असतात, पण इथं बघा 2, 4, 6 म्हणजे एका कीर्तनाची उपस्थिती, 3 कीर्तनाची उपस्थिती एकाच कीर्तनाला आहे. म्हणून गोड अशी गायनाचार्य मंडळी ज्यांचं महाराष्ट्रामध्ये मोठं गाणं तयार आहे आणि विशेष तयारच नाही, ज्यांचं
प्रसिद्ध सुद्धा आहे. प्रसिद्ध असून सुद्धा उपयोग नाही, ते सिद्ध सुद्धा आहे असे निळोबाजी महाराज सूर्यवंशी. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची. महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. गोड असं गाणं आम्हाला ऐकायला मिळणार आहे आज, आणि विशेष तत्वानं महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद. महाराजजींचं गाणं एवढं गोड आहे, एवढं गोड आहे की मला वाटतं सरस्वती मातेनं आपलं गाणं तयार करत असताना काही विशिष्ट वेळ काढावा, म्हणून एवढा गोड आवाज आहे आणि एवढा गोड आवाज आम्हाला ऐकायला मिळतोय. आम्ही भाग्यवान आहे. म्हणून निळोबा महाराज तुम्हाला, गुरुजी तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे गायनाचार्य आदरणीय गायन सम्राट, गान कोकिळा माझे अत्यंत प्राणप्रिय आमचे शुभमजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची. दुसरे गायनाचार्य आदरणीय नवनाथजी महाराज गीते अगदी गोड, अगदी पहिली चाल इतकी सुंदर गायली की असं वाटत होतं तुमची चाल संपूच नाही. असे नवनाथजी महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय माझे ज्ञानदादा, आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर गाणं आहे, विशेष तत्वानं ते वाजवतात, गातात आणि विशेष तत्वानं अष्टपैलू नेतृत्व आहे. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे माऊली महाराज आहे. माऊली महाराज आपण सुद्धा उपस्थित राहिलात. आदरणीय दादा आहेत, विशेष तत्वानं मृदुंगाचा बादशाह, आपल्या भागाचं वैभव, आणि नवे नवे ज्यांचा मृदुंग किती गोड वाजवतात, ऐकावा आणि ऐकावाच राहा वाटतो. तुमच्या का बघितलं का मला शोले पिक्चर मधला एक डायलॉगच आठवतो. तो संबा नाही का म्हणत, हा हे हात मुझे दिले, असं वाटतं कीर्तन संपलं का घेऊन जा. एवढं गोड हात आहे. म्हणून तुम्हाला राहुल महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायचे. आदरणीय आमचे सचिन दादा आहे, तुम्ही सुद्धा सुंदर वाजवतायत, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे गिरीनाथ महाराज आहे, आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. गिरी आणि नाथ दोघं एकाच ठिकाणी, असे गिरीनाथ बाबा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्या मागून सगळे टाळकरी आहेत, मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया, या युक्तीप्रमाणे तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे. आमच्या खरं तर पोहेगावची सिस्टीम चौधरी बंधूंची, खरं तर त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. अनेक लाखो कीर्तनकारांचे प्राण की जीव आहेत, म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्याकडे वेळ कमी आणि कमी वेळात मला चांगले रण काढायचे, चांगलं बोलायचंय. फक्त एक विनंती माझी थोडीशी, मागं बसू नका, थोडं थोडं पुढं सरकून बसा, म्हणजे आपल्याला थोडाच वेळ कीर्तन करायचंय, पण ते तुम्हाला समजलं असं. एकदा सगळ्या माता माऊलींना, पुरुषांना विनंती, एक एक हात पुढं सरका. माता माऊली तुम्ही 4 हात सरका आणि पुरुष मंडळी तुम्ही 2 हात सरका. सरका बरं, उठा डायरेक्ट पुढं, येऊन बसा पुढं. चला चला, ए आजे उठ की, मागची ती चष्मेवाले आजे उचल. म्हणजे मला काय होईल, मला काय बोलायची ती तुम्हाला कळलं. चला चला चला, उठा. सर्दी झालेली आहे, सर्दी झाली. हा, मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी ए मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, मस्तक हे मस्तक हे वागुरुजी मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा आणि माझा जन्म झालाय. आवाज येतोय माझा तुमच्यापर्यंत, ऐका चालायचा. या पवित्र आणि पावन मातीमध्ये जर जन्माला आलात तर जगणं गोड असावं. किती गोड असावं बरं का सोबायची. मानवी जन्मातल्या एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. कशा करता जन्माला आलोय आपण? आपण ज्या कारणाकरता आलोय ना, ते कारण आहे फक्त सेवा. कारण की का, हे आपण उसनं घेतलंय, उसनं तुमचं असेल किंवा माझं असेल, हे आपण भाडे तत्वावर घेतलेलं आहे. हे मिळालंय, पण मिळालंय तर आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. दादा माझा आवाज येत असेल तर बोला. चला, आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलात, ज्या राज्यामध्ये जन्माला आलात,
हे राज्य कोणाचे, माय कोणाचे, मला उत्तर अपेक्षित आहे. ही भूमी कोणाची बाबा, कोणाची भूमी? आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलात आई, ही भूमी कोणाची? राजकारण्यांची. कोणाची? जरा बोला ना, कोणाची? संतांची. बरं, कोणत्या राज्यामध्ये जन्माला आलात? आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात या राज्याचं नाव काय आहे? कर्नाटक राज्य. कोणतं राज्य? महाराष्ट्र राज्य. बरं, महाराष्ट्रात जन्माला आलात यात काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला आलात तो जिल्हा, बोला ना, बोला ना, जरा मोठ्याने आवाज आला पाहिजे मला. कोणता जिल्हा? अहिल्यानगर. बरं, अहिल्यानगर मध्ये जन्माला आलात यातही काय नवल? ज्या तालुक्यात जन्माला आलात तो तालुका राहता. मला तुमचा राहता तालुका बरं का राहुल महाराज आवडतो. का तर राहता तालुका म्हटलं की सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा तालुका. बोला ना, कोणता तालुका आहे? राहता. सगळ्यात जास्त पंढरपूरची, आळंदीची पायीवारी करणारा तालुका सुद्धा राहता. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा राहता. सगळ्यात जास्त मला वाटतं सदन ऊसाचं उत्पादन घेणारा तालुका सुद्धा राहता. सगळ्यात जास्त शेतातले बांध कमी कोरणारा तालुका सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा, तुमचा नाही. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आलात, मग जगण्याची आज गोडच ठेवावी. किती काकड्यात लिहिलंय, हे जग जोगे जग जोगे जाग जाग बोल, हे जगदोगी जगदोगी हो जाग जाग बोल, जागता जगदेव राधा काही टाळी वाजवा, एकदा टाळी वाजवा. महाराज म्हणले मग जागवण्याची गरज आहे. आणि जागवण तुम्ही म्हणता मग महाराज आम्ही जागेच येत ना, एवढं उघड्या डोळ्यानं तुमच्याकडे पाहतोय आणि तुम्ही म्हणता जागवा. हे आम्हाला पटलंच नाही. जागवा म्हणजे काय? मी गुरुजी एक वाक्य सांगून जाईल. जागवणं म्हणजे आंतरिक स्वभावानं जागवणं आणि बहिर्मुखातली आज सोडून देणं म्हणजे खरं तर जागवणं. प्रमाण अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. आई भावाचा आणि प्रेमाचा देवभो केलाय. शास्त्रामध्ये नाना असं उल्लेख आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा, बरं का ऐका ना 3 वेळा आंघोळ करावी. किती वेळा? तुम्ही जरा बोला चला ना. किती वेळा आंघोळ करावी? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवण करावं. तुम्ही काय करताय? पिंपळसवाले काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मला पण सांगताय. तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. किती गोड लिहिलं कबीरदास महाराजांनी. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, ए खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. ए खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. ए बजमन नारायण, ए बजमन नारायण, बजमन नारायण. भजना करता आलोय. भजन गोडच असलं पाहिजे. किती गोड असलं पाहिजे? महाराज म्हणले दिले इंद्रिय आत पाय कान, डोळे मुख बोलाय वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. पण आम्ही देव जोपासायला तयारच नाही. मी इकडे माझ्याकडे लक्ष द्यायचं. आम्ही भजन करायला तयारच नाही. भजना करता दिलंय. किती गोड सांगितलंय. अरे इतका दुर्लभ आहे हा शरीर, हे नरदेह. किती गोड लिहिलंय महाराजांनी. नरदेह दुर्लभ जाणार,
वासुदेव वासुदेव म्हणा तयामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तयामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदन वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव 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 म्हणा रे वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा अरे वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव बस 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 हा. आणि मग आम्ही कधीतरी केलं एकदा टाळी वाजवा ना टाळी वाजवा ना आम्ही जन्मामध्ये आलोत ना तर ते भजन गोडच असावं या भजनाची आस आम्ही जोपासली ना तर जन्म आमचं सार्थकी लागल पण आम्ही ते लावण्याकरता ते मिळवण्याकरता तयार नाही हे कधी कळतं आम्हाला कळो येईल अंत्यकाळी प्राण प्रयाणाची वेळ मग आता तरी पुढे हाची उपदेश काय करा ज्या कारणाकरता आलोय ना ती कारण आहे भजनाचं पण आम्ही देवाजवळ जातोय विश्वाचं गणित सोडवण्याकरता एवढी प्राप्ती करतोय पण आम्हाला देव सध्या मिळायला तयार नाही रात्रंदिवस आम्ही त्याची भजनं गातोय एवढा त्याची कीर्तनं करतोय त्याच्या भजनात जाऊन बसतोय पण तुम्हाला आणि मला देव मिळायला काय तयार बोला ना देव मिळायला तयार नाही का देव मिळत नाही सांगूच तुम्हाला ऐकायचं दादा ऐका एवढं वाक्य जरी कळालं तरी माझं कीर्तन सार्थकी लागल का देव मिळत नाही तुम्हाला राहुलजी मी एक गोड वाक्य सांगेल हल्लीच्या काळामध्ये सुभाष दादा बरं का हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार अरे कपडे झाले छोटे लाज कुठून येणार अन्न झालंय हायब्रिड आरोग्य कुठून येणार माणूस झालाय पैशाचा माणूस की कुठून येणार आणि भक्ती झाली स्वार्थी तो देव कुठून येणार तो देव कुठून येणार साहजिकच गोष्ट आहे तुम्ही आणि आम्ही एक भावगीत म्हणतो बघा कदाचित पाठ असेल तुमच्याकडे देव आशा न पावायचा जरा तुम्ही थांबा यांना म्हणू द्या ना आता तुम्ही कवर जीव काढायचा यांना म्हणू द्या हा देव आशा न पावायचा म्हणा जरा मोठ्यानं म्हणा देव बाजारचा मनी नाही भाव म्हणे क्या बात आहे छान छान हा हा व्हायला नाही जाणार रात्यातली माणसं आहे हा हा मनी नाही भाव म्हणे देव आशा न पावायचा देव बाजारचा मग देव मिळतो भावानं आणि प्रेमानं पण लावला पाहिजे भाव का माहिती का थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ अजून एक प्रमाण आहे काही न लगे एका भावाची कारण काही न लगे एका भावाची कारण काही न लगे विठोबाची विठोबाची करिता बरोबरी ऐका ना देवाला लागतो बरं काय आहे ऐका ना मानवी जन्मातलं महत्वाचं गणित देवाला भाव लागतो आणि ज्याच्या जवळ भाव आहे ना शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला ना देव मिळतो ना भावानं पण आमचा एक स्वधर्म झालाय आमचा एक स्वभाव झालाय की आम्ही कोणती गोष्ट मिळवायला जर गेलो ना त्यामागे स्वार्थ आहे
निस्वार्थी भावनेनं कधीतरी आई वडील देव मिळवावा का माहिती का? तो आपल्या प्रत्येक संकटाचं निरसन करणार आहे. मग आम्ही हा देव मिळवावा. पण आमचं काय झालंय, तुमच्या सगटन आपल्या सगट काय झालंय, आपण स्वार्थापोटी भागायला लागलोय माग त्याच्या. पण काय आहे, एखादी गोष्ट निस्वार्थी भावनेने आपली असावी. आता परवा आमचे एक लग्न झालं. आमच्या शेजारी ना एक जिजी राहते. जिजी इथं नाही ना मंडपात कोणी जिजी हाय, असू द्या. कुठं बसली? माग बसली. हा जिजी आमची जिजी लग्नाला गेली आणि जिजी होती 55 लाखाची फर्निचर, आपलं फॉर्च्युनर. हा फॉर्च्युनर गाडी होती आणि जिजी गेली लग्नाला. रविओ लग्नाला गेल्यानंतर जिजींनीला 1 तोळा कशाचा, तुम्ही जरा मोठ्यानं बोला ना, काय कशाचा तोळा? सोन्याचा. कोणी नेला? जिजीन नेला. 1 तोळा नेला. लग्न मंडपात गेली. आता लग्न मंडपात गेल्यानंतर आहेराची वही उचकली, पण आहेराची वही अर्धी भरलेली होती. आता कोणाला अपेक्षा असते की एवढा मोठा आहेर करायचा आहे म्हटल्यानंतर नाव कुठल्या पानावर अपेक्षित होतं? बोला ना. कुठल्या पानावर? पहिल्या पानावर. जिजी म्हणली पुरीच्या आईला, आहेराच्या वहीत काय नाव लिहू नको, तुझ्या माझ्या लक्षात राहिलं म्हणजे लय झालं. हा 1 तोळा धर आणि जाऊ का? पुरीच्या म्हणली जाय. परत विचारलं जिजीनी, जाऊ का? तोळा धर. जाऊ का? पुरीच्या म्हणली जाय. तिसऱ्यांदा विचारलं जिजीनी, जाऊ का? पुरीच्या म्हणली जाय ना. 3दा विचारल्यानंतर जिजीचा ब्लड प्रेशर हाय झाला, शुगर हाय झाली आणि गाडीत येऊन बसली. 1 पॉइंटचा इशी 4 पॉइंटवर नेला. पण तरी काय जिजीला घाम उरकणा. अख्खी जिजी घामानं वल्ली झाली आणि जिजी घरी आल्यावर जिजीला बसली, बोला ना, दात खेळ. जिजी 7-8 वर्षाची पोरगी मला बोलायला आली, अण्णा जिजीला काय झालं? म्हणलं चल बरं काय आलं. जिजी पाशी गेलो. जिजी काय झालं का? अण्णा लग्नाला गेले. म्हणलं कोणी काय म्हणलं का? हा मला कोण काय म्हणतं. म्हणलं मग झालं काय? अण्णा लग्नाला गेले, 1 तोळा नेलता. म्हणलं का हारला बिरला काय? म्हणले हारतोय कायचा. म्हणलं मग झालं काय? अण्णा लग्नाला गेले, 1 तोळा नेला आणि पुरीच्या आईच्या हातात दिला आणि तिला म्हटले ती म्हटली जा. म्हणलं जिजाच्या झालं काय? ती म्हणली अण्णा मी 80,000चा 1 तोळा नेला. निदान मी 80,000चा 1 तोळा नेला. पुरीच्या आहे ना माझ्या तोंडाव निदान 70-80 रुपयाचा साडीचा बोळा. आमचं गणित वेगळं आहे. आम्ही ना जगतातलं महत्वाचं गणित सार्थकी लावायची गरजच ठेवत नाही. मग आम्ही ही गरज कधीतरी शोधावी. कोणती? तुकोबाराय म्हणले आम्ही परोपकाराकरता आलोय. कशाच्या माध्यमातून? या जगतातलं महत्वाचं गणितच एक देव आहे. मग आम्ही त्या देवाला मिळवावं. कशाच्या माध्यमातून? भावाच्या प्रेमाच्या माध्यमातून. का? भाव बळे आकळे हे रवी नाकळे करतळी टाळी वाजवा. वा. मग भावच लागतो ना. मग सांगू का तुम्हाला भाव? शिवरंजन आहे. या जगतातला भाव एकाच ठिकाणी लावायचा. भले तुम्हाला पंढरपूरला नाही जाता आलं तरी चालत, आळंदीला नाही जाता आलं तरी चालत, पण जगतातला महत्वाचा देव आपले आई वडील आहेत. आज आमच्या मी आप्पासाहेबांबद्दल लिहिलंय. मी किती लय गोड असतो बाप. बापा इतकं मोठं गुणी नाही. आज मी आमच्या आप्पांबद्दल येता लिहिलंय. मला लिहायची सवय. लिहिलंय त्यांच्याबद्दल. थोडस ट्रबल ऍड करायचं. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. अहो सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचेच नाते बाबा.
या किविल वाण्या बाळांची त्या बाबा तुमच्या वाचूनच वाट वळते, पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. बाप लय मोठा असतो. आज माझ्या दोनही बहिणी आल्या त्या कीर्तनात, माझी तृप्ती अक्का, माझी सपनाताई. आखे तुम्ही दोघी आल्या. कदाचित माझ्या दोनही बहिणींना जर मी आज प्रश्न विचारला तर त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल. आखे तुमचं माहेर कुठपर्यंत हा जर प्रश्न विचारला तर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तुम्ही सांगताल दादा, जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझी आई माझा बाप जोपर्यंत जिवंत तोपर्यंत माझं माहेर. बापाचं काय गणित असतं ऐकूनच जगड्या. एखादी लेक जर माहेराला आली ना तर तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई होती रे आई, पण ते टाकायला लावणारा बाप होता. बापा इतकं मोठं कोणी नाही. एखादी लेक जर माहेराला आली ना उशिरापर्यंत झोपते, उशिरापर्यंत. कारण की का तिच्या हक्काचं व्यासपीठ आहे, हक्काचं व्यासपीठ आहे ते. पण तिचा भाऊ तिला उठवायला असतो, येत असतो, हा की उठ उशीर झालाय. पण तेवढ्यात बाप धावायचा, ए दाद्या झोपू दे तिला, असं म्हणणारा बाप असतो. बापाबद्दल कोणी सांगत नाही सहजासहजी कीर्तनात. बापाबद्दल कोणी कविता लिहिल्या नाही. पण आज या कीर्तनातून ऐका रे बाप, बाप लय मोठा असतो. आखे तुमचा बाप कधीच रडला नाही, कधीच रडला नाही. पण त्या दिवशी तुमच्या गळ्यात पडून रडला, त्या दिवसाचं नाव आहे तुमचं लग्न. अरे तुमच्या माहेरामध्ये तुमच्या सासरामध्ये सगळं काय असताना सुद्धा माहेरातून जे तुमच्या पिशवीमध्ये टाकतो ना त्याचं नाव आहे बाप. माझ्या तृप्तीताईला आणि माझ्या सपनाताईला आठवत असेल लहानपणीचा प्रसंग. अरे अंगावर फाटकी कपडे घालावी आमच्या अपनानं, फाटकी कपडे घालावी पण आम्हाला चांगली कपडे घेऊन द्यावी, त्याचं नाव आहे बाप. कधी या बापानं कधीच कोणाला दुखवलं नाही. गावातल्या सगळ्याच व्यक्तींच्या मुखात आज वाक्य होतं, आमच्या बाबानं कधीच कोणाला दुखवलं नाही. एखाद्या व्यक्तीनं आट्टास केला की ही गोष्ट मला पाहिजे, दिली घेऊन जा असं म्हणणार आमचे आप्पा होते. आपणच पार वर्णन आहे. म्हणून आपा आज तुमची आठवण काढतोय ओ कीर्तनातून. तुमच्यासारखं जगतामध्ये मोठं कोणी नाही. म्हणूनच तुकोबारांनी तुमच्याबद्दल लिहिलंय. काय लिहिलंय? बाप करी जोडी लेकुराचे बोट, बाप करी जोडी लेकुराचे बोट, बाप करी बाप करी फक्त सरळ एवढं. लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. अखे लहानपणी बर का नाना, आई आपल्याला उचलून घ्यायची. दादा कुठं घ्यायची हो आई उचलून घेताना? कुठं घ्यायची? कडेवर घ्यायची. पण बाप उचलून घेताना कुठं घ्यायचा? बाप उचलून घेताना कुठं घ्यायचा? खांद्यावर घ्यायचा. दादा माहिती का आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का? तर आई आपल्या लेकराबद्दल हा विचार करते, जे माझ्या डोळ्याला दिसलंय ना, जे माझ्या डोळ्याला दिसलंय ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं. आपण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, बाप त्याच्या पुढचा विचार करतो. जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं, म्हणून बाप खांद्यावर घेत असतो. म्हणून बाप मोठाच आहे, म्हणून लिहावं बोलावं त्या बापाबद्दल. बाप मोठाच आहे. काय करतो? आपुली कुलवाडे वाला बोनी, आपुली कुलवाडे वाला बोनी, एकाएक केला निराशेचा धन, एकाएक केला निराशेचा धन, एकाएक
बाप जितका मोठा आहे बापा इतका अंतकरण मोठं कोणाचं नाही. मी काय सांगून जाईल, जगतातलं सगळ्यात मोठं गणित तोच आहे. मला वाटतं पुष्पाताई आहे, पद्माताई आहे, संगीताताई आहे. मला वाटतं तीनही बहिणीत ना दादांच्या. आके मला माहिती नाही तुम्ही कुठं बसला, पण तुमचं सुद्धा गणित तितकंच मोठं आहे. का माहिती का? भाऊ हा शब्द जर उलटा केला ना भाऊ, तर तो आपल्या बहिणीच्या संकटात उभा असतो. त्याचं नाव आहे भाऊ. प्रत्येक लेकीला जर विचारलं ना, शुभमजी बर का या जगतातलं त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. काय बोलावं? जगतातलं सगळ्यात मोठं गणित भावाचं बहिणीच्या नात्याचं आहे. आज एखाद्या बहिणीला जर विचारलं भावाची किंमत काय, आज या तीनही बहिणी सांगतील, दादा आम्ही राखी पौर्णिमेच्या सणाला यायचं आणि तुझ्या हातात राखी बांधायचो. राखी बांधणारा क्षण आम्हाला आठवतो रे दाद्या. पण आज तो ज्या हातात राखी बांधायचं ना आम्ही, तो हातच आज आमच्यातून निघून गेलाय. बहीण भावाची किंमत सांगा. आई जगतातलं सगळ्यात मोठं गणित आहे, पण आम्ही जोपासलं पाहिजे. किती गोड लिहिलंय. जगतामध्ये आलोत ना तर हे वैभव आमच्या पाठीशी असलं पाहिजे. काय करतात ते आमच्या करता? तीन बांधल गरट, तीन बांधल गरट, धिला पिला ना विसावा, घेऊनिया पंका काली, भरविला मुखी चारा, ओढ रक्ताची लागली, लागे चावल पुटाया, आज गायाला पक्षीनी जाई पिला ना बेटाया, माया मंदिर हलले, लागे कणस फुटाया, माया मंदिर हलले, लागे कळस फुटाया, आज गायाला पक्षीनी जाई पिला ना बेटाया. जगतातलं ते मोठं वैभव आहे आणि म्हणूनच हे आम्ही वैभव प्राप्त करावं. का तर इथं सगळं मोठं तीर्थ आहे. किती मोठं तीर्थ आहे तर ज्ञानोबारांनी ओवी खर्च केली सकळ तीर्थाचे दुरे, जे का माता पितरे तया सेवी शिकीर शरीरे लोण कीजे. म्हणून काय करतात? हाडाचे तो काढ करून, अरे वा थोडा आवाज पाहिजे. हाडाचे तो काढ करून, केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट आहे केले नाही कोणी, तुझ्या चिमुकल्या पाची हे आई ग, तुझ्या चिमुकल्या पा कुछ कुछ बुच ऐकू ये अनमोल जन्म फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गे, तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गे, तुझे उपकार फिटणार नाही. या जगतामध्ये त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. लहानपणी शाळेतून घरी यायला 5 मिनिटं उशीर व्हायचा आपल्याला, मग त्या 5 मिनिटांमध्ये व्याकुळ व्हायचे आपले आई वडील. बालपणी मी खेळ खेळता होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोड पाचलाच पाना, अमृताहुनी अमृताहुनी गोड पाचलाच पाय, तुझ्या या मायेची तुझ्या या मायेची खोटी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गे, तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गे, तुझे उपकार फिटणार नाही, अनमोल जन्म दिला गे, तुझे उपकार फिटणार नाही. या जगतातलं ते मोठं वैभव आहे. आणि एकदा किती निघून गेले ना, किती शोधा. मी स्वतः शब्द लिहिलेत, मी स्वतः
कुठे गेली माझी आई मला करमत नाही ग ए नाग आई मला झोप येत नाही दसरा आणि दिवाळी ए आई दसरा आणि दिवाळी तू पुरणपोळी करायची आठवते आम्हाला कोण देईल आई पुरणाची पोळी वे कोण देईल आई पुरणाची पोळी रडू आलं आई कुठंच दिसत नाही ग हे नाग आई हे नाग आई मला झोप येत नाही आई सारखं आणि वडिलासारखं मोठं कोणी नाही सध्या कोणाला धक्का जरी लागला दादा सध्या कोणाला धक्का जरी लागला हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागू होतो कोणाला धक्का जरी लागला आणि रक्त जरी निघालं शरीरातून तर हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागू होतो पण तुमचा कोणताही गुन्हा असू द्या तो गुन्हा माफच केला जातो त्या कोर्टाचं नाव आहे आपले आई वडील म्हणून प्रेम असावं आपल्या आई वडिलावर बरं असू द्या तुमचं सांगतोय मी माझं सांगल आता तुम्ही मला कार्यक्रमाला इथपर्यंत लय फोन केले राहुलजी म्हणजे आपलं इतर नाही मला प्रेम आहे हा भाग वेगळा आहे म्हणजे कार्यक्रमाला लोकांची लय फोन असतात माऊली महाराज बरं का गुरुजी लय फोन असतात पण एकदा की कार्यक्रम संपला महाराज गाडीत बसले महाराज रोडला लागले महाराज कोणत्या पुलावून खाली उतरलेत का कोणत्या नळीत घुसलेत कोणाला घेणं देणं नाही पण सांगू माझी गाडी घरी जावं तर माझ्या गाडीच्या आवाजाकडं टक लावून वाट पाहणारे माझे आई वडील आहेत यांच्या इतकं जगात मोठं कोणी नाही यांच्यावर प्रेम असावं का ए जगतातलं सगळ्यात जग जिंकता येईल पण ज्याच्या जीवनात आई वडील आहेत ना एका कवीनं गोड लिहिलंय जीना 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 रे उडा गुला माही तेरी चुनरिया लहरावे जग से हारा ही में ए खुद से आराम माई माही रे तेरे बिन मैं तो अधूरा जीना 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 उड़ा गुला माही तेरी चुनरिया लहरावे जगतातलं सगळ्यात मोठं गणित तेच आहे मग आम्ही ज्या कारणाकरता आलोय ती आई वडिलाची सेवा आहे कधी पंढरपूरला जाता येईल तुम्हाला बरीच लोक बरं काय बरीच लोक पंढरपूरची वारी करतात आळंदीची वारी करतात ना पण माझं म्हणणं आहे स्पष्टच म्हणणं आहे त्या लोकांना पंढरपूरला जाऊ महाराज ज्यानं घरामध्ये आई वडिलाची बोला ना आई वडिलाची तुम्ही जरा बोलत चला आई वडिलाची सेवा केली त्यानंच पंढरपूरला जावं का माय बाप केवळ तेने न जावे तीर्थाशी त्यानं तीर्थाला जावं ज्यानं घरातल्या आई वडिलाची सेवा केली आणि मग पंढरपूरला कोणी जावं ज्यानं आई वडिलाची सेवा केली ना आई वडील ज्याचे खर तर आहेत आणि आई वडील गेल्यानंतर त्यानं जरूर म्हणावं माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी हो माझे माहेर माझे माहेर आई बिवरेच्या तिरी ओ आई बिवरेच्या तिरी ओ माहेराला जाऊ नका माहेराला गेल्यानंतर ते लुटायचा सुद्धा प्रयत्न करा कसं लुटा 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 पंढरपूर लुटा लुटा लुटा
धरा रखुमाईचा वर धरा धरा रखुमाईचा वर वेडारे 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 जन्माला आलोत ना तर आम्ही कधीतरी ते केलं पाहिजे आणि जन्म गेलं पाहिजे. पुढं लय गोड वर्णन केलंय. लुटा लुटा पंढरपूर काय म्हणलेत महाराज तुकोबार आहे. लुटा म्हणलेत. लुटा म्हणजे लोकांच्या चपला नाही लोकांचे कपडे नाही धरा रोकुमाईचा वर. हा हे असं आहे रे. हो हा असं आहे. मानवी जन्मामध्ये आलोत ना तर हे केलं पाहिजे आणि मग हे जर केलं तर जन्माचं सार्थक आहे. बरं ठीक आहे मग तुकोबार आहे. संपलंय आपलं कीर्तन. 10 मिनिटं राहिलीत 12:30ला. यांनी 10:15 चालू केलं होतं. जरा बोला काय गणित आहे. मग आम्ही जन्माचं गणित सार्थकी लावत असताना ही कसली सेवा केली पाहिजे. महाराज म्हणले जे वडिलांनी आपल्यापर्यंत आणलंय ना वडिलांनी आमच्यापर्यंत आणलंय ना ते जोपासण्याचा प्रयत्न करा. ते जपलं पाहिजे का विकलं पाहिजे. आपल्या वडिलांनी आपल्यापर्यंत आणलंय ते जपलं पाहिजे का विकलं पाहिजे. दादा जपलंच पाहिजे. आणि हीच खरी आपली परंपरा म्हणता येईल. हीच खरी आपली मिराशी म्हणता येईल. मग तुकाराम महाराजांना लोकांनी प्रश्न विचारला तुकोबार आहे तुम्ही काय केलं तुमचा अनुभव. तुकोबार आहे म्हणले लोकांचं नाही सांगत माझ्याच वडिलांचं. माझ्या वडिलांची मिरासी ग देवा 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 माझ्या वडिलांची मिरासी ग वा माऊलीजी वा एकदा टाळी वाजवा. अभंगाचं पहिलं चरण महाराजांनी गोड गाऊन दाखवलं. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. साधा वया नाही पांडुरंगाच. मग पांडुरंगाच म्हटलं पाहिजे का. ही सेवा जर केली तर ही आमची मिरासी आणि मिरासी ज्यानं जोपासली तुकोबारा म्हणले माझ्या 2 मिराशी आमुची मिराशी पंढरी. आणि अजून काय मिराशी जे माझ्या वडिलांनी मिराशी जी पांडुरंगाची सेवा केली ती मीच करणार आणि मग केली पाहिजे. पण परिणाम काय होईल सेवा केल्यावर तुकोबारांनी उदाहरण सांगितलंय. तुकाराम महाराज म्हणले मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया घात निवाराया. काय पुरावा आहे. तुकाराम महाराज पुरावा सांगा थांबवा कीर्तन थांबवणार आहे. 12:30ला बरोबर थांबणार आहे. काळजी करायची गरज नाही. ऐका गरम होतंय थोडस मला माहिती आहे मंडप वरून तापलाय ऐकतच चला. काय म्हणले पुरावा.
जुन्या काळात तुकाराम महाराज ना मिरच्या विकायला कोकणात जायचे. कोकणात जायचे. कुठं जायचे? कोकणात. आता कोकणात जर गेलो तिकडची भाषा थोडीशी वेगळी. मला वाटतं ना दर 20 किलोमीटरला भाषा बोला ना, दर 20 किलोमीटरला भाषा बदलते. आता इकडं संगमनेरला जर गेलं तर तिकडे म्हणतात तुटेले फुटेले. इकडं असू द्या इकडं जर आलं आपल्याकडे काय म्हणतात तुटलंय फुटलंय असं म्हणतात. बरोबर का नाही? आणि कोकणात जर गेलो, आता मी बरं का गुरुजी कोकणात गेलतो, परवा दिवशी भिवंडीत कीर्तनाला गेलतो. आजी तुझ्यासारखी आजी आली तर ती मागे बसली का आजी, तुझ्यासारखी आजी आली, तुझ्यासारखी आजी आली माझ्याकडे, मला मायापाशी आली, मला म्हणती महाराज आला काय? आला? हा म्हणलं आला आला हा. अरे तिकडची भाषा उघडटच. आपल्या लोकांचं तिकडे कसंच जुळत नाही. हा तुकाराम महाराज ना मिरच्या घेऊन कोकणात गेले. ते पनवेलचं तिथं अलीकडे खोपोलीच्या तिथं कर्जत एक गाव आहे, तिथं बोंबल्या विठ्ठल नावाचं मंदिर आहे. तुकाराम महाराज तिथं मिरच्या विकायला जायचे. आणि मिरच्या विकायला जायचे बैलावर. ते सगळं मिरच्या घेऊन जायचे कोकणात. भजन चालू असायचं. महाराजांकडे सामुग्री नव्हती. सामुग्री कसली होती? कथेची सामुग्री. हा ही सामुग्री महाराजांकडे होती. तुकोबारायनी विना कसला होता? फुटकाची विना, त्याला 2 तारा. आणि टाळ कशाची होती तुकोबारायची? दगडाची टाळ. माझ्याबरोबर म्हणणार तुम्ही सगळ्या? म्हणणार? तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पणता कानी. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पणता कानी. दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग. दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग. असं भजन करत करत तुकोबाराय निघाले. भजनामध्ये इतकी तल्लीन व्हायचे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. असं भजन करत करत निघाले. भजनामध्ये एवढे तल्लीन व्हायचे की विसरून जायचे काय खातो आम्ही काय असं या संगती. ही तुकोबारायची अवस्था. भजन असायचं. जुन्या काळात भजन असायचं का नाही? तुझ्या वेळेस नवीन नवरी बाय होती. तुला विचारतो आजी, पाठ किती वाजता उठायची ग तू? पाठ 8 वाजता उठायची. 4ला उठायची. आणि 4ला उठली का पहिल्यांदा मोबाईल घ्यायची. माझ्या व्हॉट्सअपला किती मेसेज आल्यात. मग काय करायचे? जात घ्यायची. तेच दळण जात एकच. जात घ्यायची. आणि जात्यावर काय म्हणायची? माझा ग बंधू राज वड्याला दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली चाडी, आली पोलिसाची. असू द्या. हे जुन्या काळ होता. जुन्या काळ. आता तुम्ही भजन करत नाही म्हणतात त्या. धन्य माता पिता अख्खा महाराष्ट्रीयनला पण खरं बोलणार गाव मला आज भेटलंय. आणि भजन होतं जुन्या काळात. भजनात एवढे तल्लीन राहायचे. अरे एका संताचं तर एवढं नवल वाटावं. आपलं लेकरू पायाखाली आलं लेकरू आणि तुडवलं गेलं ना लेकरू तरी त्यांना भान नव्हतं. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. हसत खेळत बबडे बोलत, हसत तुटविल पार त्यासी शोधी नाही. नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, मरण बाळ तुडविले बाई, मरण बाळ तुडविले तुडविले तुडविले. होतं का नाही? आता नाही राहिलं ते. आताच्या कविताच मेन मुद्दा. आताची भजन सुद्धा तशी राहिली नाही.
आणि मग तुकाराम महाराज मिरच्या विकायला कोकणात निघाले. 12:30 वाजता बरोबर निघाले होते. नाही कळालं? असू द्या. 12:30 वाजता कोकणात पोहोचले. 12:30 वाजता कोकणात पोहोचले आणि बोंबल्या विठ्ठल नावाच्या मंदिरासमोर बसले. एक म्हातारी आजीबाई तांदूळ आणण्याकरता गेली होती. रेशनिंग गुरुजी बरं का, तांदूळ आणण्याकरता गेली होती. तिने रेशनिंग तांदूळ आनंदाचा शिदा, नाही कळलं? घरात पिशा असतील की लटकावलेल्या, हा अहो त्याच तांदळावर सरकार निवडून आले पाहता काय माझ्याकडं. हा आणि तुमचं बन, हा हा असू द्या असू द्या. हा हा आणि मग आहे ना ते तांदूळ घेऊन घरी चालली होती आजीबाई आणि महाराजांजवळ आली. महाराज काय आणला? महाराज म्हणले मिरच्या आणला. हा कशा दिल्या? अशा दिल्या. माझ्याकडे काय तुमच्या मिरच्या घेण्यात की काय व्हायचे नाही, पण एक काम करा, हे तांदूळ घ्या आणि तांदूळाच्या बदल्यात मला मिरच्या द्या. म्हातारीने मिरच्या घेतल्या. 4 किलो मिरच्या घेतल्या आणि 2 किलोचे तांदूळ दिले. म्हातारी गावात, मग म्हातारी म्हणली, महाराज म्हणले मग 2 किलोचे पैसे. म्हातारी म्हणली उद्या या माझ्या घरून घेऊन जा. म्हातारीने मिरच्या घेतल्या आणि म्हातारी गेली गावात. ती म्हातारी इतकी 12ची म्हणजे बारामतीची होती. हा 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 गावात गेली आणि गावातल्या लोकांना सांगायला लागली, ऐका गावकऱ्यांनो, आपल्या गावात एक महाराज आले फुकाट मिरच्या देते. फुकाट मिरच्या असं म्हटले होते का तुकाराम महाराज? नव्हते म्हणले, पण आपल्याकडे म्हणे फुकाटचं गावलं बापल्याक धावलं. सगळी लोक पळायला लागले. तुकाराम महाराजांच्या 3 पोतं मिरच्या जागेवर संपल्या. राहिलं 1 पोतं. 1 पोतं राहिलं. एक जाडजूड माणूस आला. तुकाराम महाराज माझ्या घरात 100 माणसं आहे आणि 100 माणसाला 1 पोतं मिरच्या लागतात, द्या. तुकाराम महाराज म्हणले जा घेऊन. 4 पोतं मिरच्या जागेवर संपल्या. संध्याकाळची वेळ, कोकणातून दिवला येणं सोपं आहे वय. मग मुक्कामाला राहायचं ठरलं. पण जरी महाराज असले, जरी साधू असला, जरी झाला संन्यासी माध्यानाशी तोंडवाशी, हा नियम आहे. तुकाराम महाराजांना भूक लागली. ओसरीतून टोप काढला. सकाळी जेवढं तांदूळ मिळालं वाटीवर तांदूळ काढलं, त्या टोपामध्ये टाकलं आणि रडायला लागले. तुकोबार आहे माझी मजा झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. रडायला लागले तुकोबार आहे. का? मी आज माझ्या भंडाऱ्यापासून, माझ्या बोराड्यापासून, भामचंद्रापासून लांब राहिलो आणि तुकोबाराला भजनाविनं करमत नव्हतं. का? किती वेळ व्हायला जायचं माहिती का तुकोबारायचा? शिंक जांभळी खोकला ही तुकाची वेळ वाया गेला. कोणाचा? तुम्ही जरा बोला ना. कोणाचा वेळ व्हायला गेला? तुकाराम महाराजांचा. तेवढाच वेळ व्हायला गेला आणि आमचा तेवढाच पारमार्थ झाला. हा शिंकन जांभळी खोकला तेवढाच पारमार्थ केला. हा ते तुकाराम महाराज ना रडायला लागले. पण बघा तुकाराम महाराजांची काळजी पांडुरंगाला लागली. पांडुरंग परमात्मा म्हणले अख्ख्या गावानं तुकोबाच्या मिरच्या नेल्या, तुकोबारायांच्या मिरच्या नेल्या, नेऊ द्या. पण मिरच्या नेल्यानंतर खाल्ल्यानंतर ती खातील, पण खाल्ल्यानंतर पचवायचं कोणाच्या हातात? देव म्हटला माझ्याच हातात आहे. अख्खा गाव बुळकून देऊ नाही बसवलं होतं. देव म्हटला तिथून पुढं तुका इकडे बघा, तुका म्हणी अशी, इकडे बघा, याच्या बघा, तुका म्हणी अशी न लावी उशीर. नाही कळाला अजूनही? पण जाऊ द्या. हा आडणाऱ्या गाड्या भरधा वेगानं सुटतील, असंच काहीतरी करतो. ते हुशारच चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची काणी. देवानं अवतारच घेतला. त्याला अवतार घ्यायला वेळ नाही लागत. अरे जग चालवतो रे तो, मग अवतार घ्यायला काय वेळ लागल? बघा देवानं तुकाराम महाराजांचं नोकर म्हणून अवतार घेतला. मी सांगतोय काय, आई वडिलाची सेवा केल्यानंतर देव काय करतो याचा पुरावा आहे बरं का. आणि मग आहे ना देवानं तुकाराम महाराजांचं नोकर म्हणून अवतार घ्यावा. आणि जी म्हातारी होती ना, कुठली होती असू द्या, तिच्याच घरी गेले. अजय मिरच्या आणल्यात, पैसे टाक. ती म्हणली मी मिरच्या आणल्याच नाही. तुझ्याकडे काय पुरावा? कोणाकडे पुरावा मागितला? अख्ख्या जगाचा ज्याच्याकडं 7, 12, 8 आहे त्याच्याकडे मिरच्याचा पुरावा मागितला. देव म्हणले थांब 2 मिनिटं. देवानं आतमध्ये प्रवेश केला, गृहप्रवेश, आतमध्ये प्रवेश केला. आणि तिच्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर जुन्या काळात धान्याच्या कणगी असायच्या, आणि कणगीत म्हातारीने मिरच्या लपून ठेवल्या होत्या. काढल्या मिरच्या, 4 किलो आहेत, 2 किलोचे पैसे लागले, टाक पैसे. म्हातारी म्हणली मग काढ काटा, 4च किलो, याचा तुझ्याकडे काय पुरावा? अख्ख्या जगाचा जो काटा काढतो त्याला पिशीतून काटा नाही काढता यायचा होय. काटा काढला, 4 किलो मिरच्या मोजल्या, असे 3 पोतेचे पैसे जमा झाले. राहिले 1 पोतं आणि त्याच्या घरी गेले, पैसे टाक. तो म्हणला देणार नाही. काय करायचे ते करू. जडजुड होतं. आता माणसाचं वजनच असावं लागतं कुठे असलं का. आता माझं वजनच पडत नाही का. खुशाल म्हणती वजन नाही अजय. हा असू दे. आणि मग आहे ना रात्री तो चोपदार आलं,
एवढं नव्हतं ते जरा अपडेट होतं जरा हा 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 ते जरा अपडेट होतं हा ते आलं मायावर धावलं ये ते धावलं मायावर मला म्हणलं वय बाजूला मला स्वप्दार मला म्हणलं वय बाजूला म्हणलं का वय बाजूला तो म्हणलं मागून कीर्तन करे अरे म्हणलं मीच कीर्तन करे आता काय करा आणि मग आहे ना ते तो म्हणलं देणार नाही देव हुशार देवानं आरडाओरडा करायला सुरुवात केली हे बघा गावकऱ्यांनो या माणसानं माझ्या तुकाराम महाराजांच्या एक पोत मिरची आणल्यात आणि आता काही पैसे देत नाही पण यानं जर माझ्या मिरच्याचे पैसे दिले नाही तर याच्या दारात मी अन्न पाण्याचा त्याग करणार आणि अन्न पाण्याचा त्याग केल्यानंतर याच्या दारात मी उपाशी मारणार पण उपाशी मेल्यानंतर असं तसं मारायचं नाही तुमच्या गावाला भूत होऊन लागणार आणि जुन्या काळात माणसं भूताला घाबरायची भ्यायची आता माणसं भूताला घाबरत आता माणसं भूताला भियत नाही का आता माणसंच भूतापेक्षा डेंजर वागायला लागली त्याच्यामुळे माणसाच्या कातानं भूत संपली हे म्हणले जर भूत होऊन जर लागलं तर आपल्या गावची झोप उडल सगळ्या गावानं वर्गवणी जमा केली आणि तुकाराम महाराजांच्या नोकराच्या म्हणजे देवाच्या हातात आणून दिले तेच देवानं पैसे घेतले आणि तुकाराम महाराजांच्या हातात गावकरी म्हणून आणून दिले माझा प्रसंग संपला मागे पुढे उभा रहे संभाळेत आणि मग आम्ही तीच सेवा केली पाहिजे जिथं आमच्या जन्माचं कल्याण होणार आहे ना तीच सेवा केली पाहिजे आई वडिलाची सेवा पांडुरंगाची सेवा ही सेवा आमच्या जन्मात जर असेल महाराज म्हणले मग ही सेवा करा आणि आमचा अतिपरिचय ही संगत महत्वाची ठेवा का संगत महत्वाची ठेवा कारण की संगत जर चुकली तर कुसंगे नाडीला बाबा साधू जायचा ढेकणाच्या संगे हिराजो बंगला तुम्ही किती मोठं नाव कमवा कितीही पण मला वाटतं किती मोठा साहेब असू द्या किती मोठा महाराज असू द्या पण लहानपणीचा जर मित्र भेटला ना गुरुजी अनुभव असेल ते आपलं पार वाटोळ करून टाकीत हा नावाचं माझी एक चौथीची मैत्रीण होती संपलंय माझं कीर्तन 2 मिनिटं थांबतो हसायची काही गंमत नाही फक्त मैत्रीणच होती हा फक्त आम्ही एका बेंचवर बसायला होतो योगायोगानं ती 4थी पर्यंत वर्गाची मॉनिटर होती काय होती मॉनिटर आणि ती मॉनिटर असल्या कारणानं ती आणि मी एकाच बेंचवर बसायला होतो आणि जुन्या काळात पोरग बडबड करू नये म्हणून नाना एक पोरग आणि एक पोरगी बसवलं का पोरग आपोआप गप बसायचं तसंच होतं आणि नेमकी मी लय बडबड करायची म्हणून मला सगळ्यात पुढच्या बेंचवर बसवलं होतं गावातल्या एकाही गाडीची हेडलाईट मी शिल्लक ठेवली नव्हती म्हणून मला पुढच्या बेंचवर बसवलेलं होतं 4थी पर्यंत इतका त्रास सहन केला ती वर्गाची मॉनिटर रोज माझं यादीला पहिलं नाव असायचं देवेंद्र फडणवीसांचं काय यादीला नाव होतं एवढं माझं नाव होतं रोज पहिलं नाव कायला मार खायला रोज यादीला पहिलं नाव 4थी पर्यंत वैतागलो घरच्यांना म्हणलं मला काही इथं राहायचं नाही कर्कटकानं रोज भांडणं व्हायची आमची कर्कटक कंपाशीतला बेंच आखली होती आम्ही रेष मधी बेंचवर रेष आखली होती या रेषेचा जर इकडे आली तर टोल्यात उलटी पाडेल रोज भांडणं व्हायची आमची रोज भांडणं व्हायची 4थी पर्यंत वैतागलो घरच्यांना म्हणलं मला आळंदीला नेऊन घाला आळंदीला गेलो आणि आळंदीलाच माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं पण तिकडून इकडं गावाला येऊस्तोर इकडं तिचं लग्न झालं हो लग्न झालं आणि योगायोगानं त्या दिवशी तिला जिथं दिलं का तिथंच माझं कीर्तन होतं आणि तिनं नेमकी मला ओळखलं आवाजावून ओळखलं बाकी काही नाही आवाजावून ओळखलं पण तिला कन्फर्म होईना की हा तोच आहे का तिला कन्फर्म होईना शेवटी पण कीर्तन संपल्यानंतर आपल्याकडे महाराजांचे आभार मानण्याची पद्धत आहे काही भावनेच्या भरात काही पुढारी लोक काय बोलतील काय सांगता येत नाही काल एकानं काय आभार मानले माहिती का आजचे कीर्तनकार यांनी जाम भारी कीर्तन केलंय जाम भारी कीर्तन केलंय आणि कीर्तन आहे पुण्यस्मरणाच होतं तो पुढं काय म्हटलं माहिती का त्यांनी कीर्तनकारांनी कीर्तन जाम भारी कीर्तन केल्याबद्दल त्यांना भावपूर्ण मला अरे म्हटलं जगू दे अजून आता काय करावं आणि ना
असे आभार मानले आणि तिला कळालं हा लहानपणीचा आपला मित्र आहे आणि लहानपणी अख्खं गाव मला भावड्या म्हणायचं, आता नाही आता महाराज म्हणते. आणि तिला कळालं हा लहानपणीचा मित्र आहे. एवढ्या माणसातून ती माझ्या जवळ पळत आली, माझ्या पाया नाही पडली, मला म्हणती भावड्या तू कधी कीर्तनकार झाला. सगळी माणसं जेवढी जवळ होती तेवढी निघून गेली. सांगायचा मुद्दा की आपला अतिपरिचय आपल्या आई वडिलाच्या ठिकाणी असावा, संताच्या ठिकाणी असावा. आणि हे जर असेल तर आमच्या जन्माचं कल्याण होतं. पण आम्ही नामस्मरण कोणतं करावं? विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरी जय हरी जय 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 विठोबा विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज